Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. 295 किलोमीटर प्रति तास वेगाने जगातलं सगळ्यात मोठं चक्रीवादळ सुपर टायफून रगासा अनेक देशांना धडक देतोय. त्यामुळे अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचं नुकसान होतोय. फक्त हाँगकाँगचा विचार केला तर तिथे आतापर्यंत 19 जणांचा जीव या चक्रीवादळामुळे गेलेला आहे, तर शेकडो नागरिक बेपत्ता आहेत. तर चीन असेल, व्हिएतनाम असेल आणि इतर देशांमध्ये सुद्धा लाखोच्या संख्येने लोकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे. जिथे हे चक्रीवादळ जाईल तिथे मोठ्या प्रमाणात विध्वंस घडतंय. त्यामुळे या चक्रीवादळाचा भारतावर सुद्धा परिणाम होऊ शकतो का? भारताला सुद्धा या चक्रीवादळाचा धोका आहे का? आता सध्याला त्या चक्रीवादळाची नक्की काय स्थिती आहे आणि भारतावर जर त्याचा परिणाम झाला तर महाराष्ट्रात नक्की वातावरणाची काय स्थिती असेल? कारण अतिशय वेगाने जो स्पीड आहे या चक्रीवादळाचा तो दिवसेंदिवस बदलतोय. त्यामुळे बंगालच्या उपसागरावर जर याचा परिणाम म्हणून एक आणखी कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं तर कुठेतरी भारताला सुद्धा याचा फटका बसू शकतो असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात येतोय. त्यामुळे एकंदरीत पुढचे काही दिवस नक्की काय स्थिती असणार आहे, नक्की या चक्रीवादळाची आता काय स्थिती आहे आणि महाराष्ट्रात नक्की पुढे वातावरण कसं असणार आहे, कुठे कोणता अलर्ट असणार आहे, हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक. तर सगळ्यात आधी आपण आजची सॅटेलाइट इमेज बघणार आहोत, ज्याच्या माध्यमातून त्या चक्रीवादळाची नक्की काय स्थिती आहे, कोणत्या दिशेने येतो आहे ते आपण समजून घेऊ शकतो. तर इकडे आपण बघू शकतो की प्रशांतच्या महासागरामध्ये सुपर टायफून रागासा नावाचं हे जे चक्रीवादळ आहे ते तयार झालेलं आहे. हे त्याचं केंद्रबिंदू आहे प्रशांत महासागरातलं आणि त्याचा मोठ्या प्रमाणात इकडे हाँगकाँग असेल, व्हिएतनाम असेल, याचबरोबर कोरिया असेल, या देशांवर त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला दिसून येतोय. मोठ्या प्रमाणात आक्राळ विक्राळ रूप या चक्रीवादळाने धारण केलेलं दिसून येतोय आणि अतिशय वेगाने याचा स्पीड जो आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललाय. त्यामुळे पुढे आणखी कोणकोणत्या देशाला या चक्रीवादळाचा फटका बसू शकतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आता पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून आणखी सविस्तर पद्धतीने चक्रीवादळाची नक्की काय स्थिती आहे ते आपण पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो. तर मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे की वेग जो आहे या चक्रीवादळाचा तो दिवसेंदिवस वाढताना दिसून येतोय. जेव्हा प्रशांत महासागरात हे चक्रीवादळ तयार झालं तेव्हा सुरुवातीला 230 किलोमीटर पर हवर म्हणजे 230 किलोमीटर प्रति तास वेगाने हे जे चक्रीवादळ आहे ते पुढे सरकत होतं. हाँगकाँगमध्ये 265 किलोमीटर प्रति तास वेग या चक्रीवादळाने धारण केलेलं होतं, तर फिलिपिन्समध्ये 295 किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वारे या चक्रीवादळामुळे वाहताना दिसून येत आहेत. तर पुढे 300 किलोमीटर प्रति तास वेग हे चक्रीवादळ धारण करू शकतं असं सुद्धा हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आता पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून नक्की याचा कुठे कुठे परिणाम होतोय हे आपण समजून घेऊ शकतो. तर फिलिपाईन्स असेल, तैवान असेल, हाँगकाँग, मकाऊ, व्हिएतनाम आणि दक्षिण चीन जे आहे तिथे हाय अलर्ट या चक्रीवादळामुळे देण्यात आलेला आहे. तर टायफून रगासा चक्रीवादळामुळे समुद्रात जवळपास 4 मीटर उंच लाटा तयार झालेल्या आहेत. त्यामुळे अतिशय वादळी आक्राळ विक्राळ रूप या चक्रीवादळाचं दिसून येत आहे. आता पुढच्या आणखी एक सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून आपण आणखी सविस्तर पद्धतीने समजून घेऊ शकतो की भारतावर याचा परिणाम होऊ शकतो का किंवा झाला तर कसा होऊ शकतो. तर इकडे आपण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की प्रशांतच्या महासागरामध्ये सुपर टायफून रगासा तयार झालेला आहे. टोकियो असेल, शांघाई असेल, व्हिएतनाम असेल, ह्या देशांवर त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतोय. इकडे आपण बघू शकतो की इकडे भारत देश आहे, इकडे महाराष्ट्र आहे आणि भारताच्या ह्या दिशेला आपण बघू शकतो की इकडे बंगालचा उपसागर आहे आणि भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. तसं बघायला गेलं तर प्रशांत महासागर आणि बंगालचा उपसागर, अरबी समुद्र यात मोठ्या प्रमाणात डिस्टन्स आहे, मोठं अंतर आहे. मात्र तरी सुद्धा जर बंगालच्या उपसागरात ह्या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं तर त्याचा भारतावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. मात्र डायरेक्ट इम्पॅक्ट होण्याची शक्यता नाहीये. इतका मोठा डिस्टन्स कव्हर करत असताना चक्रीवादळाची जी तीव्रता आहे ती कमी
होण्याची सुद्धा शक्यता असू शकते। आता आपण पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून आणखी सविस्तर समजून घेणार आहोत की नक्की काय स्थिती असू शकते। तर हा पुढच्या काही दिवसांचा मॅप आहे ज्यामध्ये ओव्हरऑल देशाची वातावरणाची स्थिती काय असेल, पावसाची काय स्थिती असेल याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। तर हा आजचा 26 तारखेचा आज भारताचा मॅप आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की भारताच्या अनेक राज्यांमध्ये आज पावसाचा अलर्ट दिलेला आहे। ओडिशा असेल किंवा आंध्र प्रदेश असेल या राज्यांना आज ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। तर ओव्हरऑल महाराष्ट्राचा विचार केला तर येलो अलर्टवर आज महाराष्ट्र असण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली होती। 27 तारखेची म्हणजे उद्याची स्थिती जर बघितली तर महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे। मराठवाडा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीचे काही जिल्हे असतील इथे येलो अलर्ट दिलेला आहे म्हणजे मुसळधार पावसाची शक्यता उद्या म्हणजे 27 तारखेला असू शकते। 28 तारखेला सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर अनेक ठिकाणी येलो अलर्ट दिलेला आहे आणि महाराष्ट्राला लागून असलेले जे इतर राज्य आहेत ते सुद्धा येलो अलर्टवर आहेत। 29, 30 आणि 1 तारखेची काय स्थिती असेल तर 29 तारखेलाही महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असू शकते। ऑरेंज अलर्टवर काही भाग महाराष्ट्रातला जो आहे तो दिसून येतोय। महाराष्ट्राच्या वरचे आणि आसपासचे इतर जे राज्य आहेत ते मात्र येलो अलर्टवर आहेत। 30 तारखेला आणि 1 तारखेला मात्र पाऊस जो आहे तो महाराष्ट्रातून बऱ्यापैकी ओसरलेला असणार आहे। 30 तारखेला महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी येलो अलर्ट दिलेला आहे। 1 तारखेला मात्र महाराष्ट्रातल्या अगदी काही भागांमध्येच पाऊस पडण्याची शक्यता असू शकते असं IMDने हवामान खात्याने या मॅपच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। तर आता पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून आपण समजून घेऊ शकतो की महाराष्ट्र DGIPRने नक्की काय ट्विट या संदर्भातलं केलेलं आहे। तर महाराष्ट्र DGIPRने सांगितलेलं आहे बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय आणि त्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। राज्यात किमान 5 ऑक्टोबर पर्यंत तरी मान्सून निरोप घेण्याची शक्यता नाहीये। दिनांक 26 सप्टेंबर रोजी दक्षिण विदर्भ आणि लगतच्या मराठवाड्यात दुपारनंतर ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होऊ शकते। यात गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यांचा समावेश आहे। उर्वरित विदर्भ आणि मराठवाड्यात आभाळी हवामान आणि हलका पाऊस पडू शकतो। शेतकऱ्यांनी हवामानाच्या या अंदाजानुसार शेतीचे नियोजन करावे। काढणी केलेली पिके पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावीत असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येतंय। दक्षिण मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरातील धरण साठ्यात वाढ होऊन नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आलं आहे। म्हणजे 26 ते 28 तारखेदरम्यान महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये तुफान स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे। खास करून विदर्भातले काही जिल्हे असतील, कोकणातले काही जिल्हे असतील, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातले काही जिल्हे असतील इथे वादळी स्वरूपाचा जे पाऊस आहे, तुफान स्वरूपाचा जे पाऊस आहे ते बरसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे आणि याचं कारणही देण्यात आलेलं आहे की बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होतंय। सर्क्युलेशन जे आहे सायक्लोनिक सर्क्युलेशन ते तयार झालेलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून पुढचे काही दिवस महाराष्ट्रात अत्यंत विध्वंस घडवणारं वातावरण असू शकतं। तुफानी स्वरूपाचे वादळी वारे आणि विजांचा कडकडाट सुद्धा असू शकतो आणि त्याचा परिणाम म्हणून पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यावर पावसाचं सावट सुद्धा असू शकतं असं या ट्विटच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। आता या संदर्भात आणखी सविस्तर हवामान तज्ञ KS होसाळीकर यांनी काय म्हटलेलं आहे ते सुद्धा आपण पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर KS होसाळीकर यांचं एक ट्विट आहे ज्यामध्ये त्यांनी आजची सॅटेलाइट इमेज पोस्ट करत म्हटलेलं आहे की इंटेन्स, व्हेरी इंटेन्स कन्व्हेक्शन ऑब्झर्व कव्हरिंग पार्टली ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटका अँड महाराष्ट्र, well marked low pressure area over northwest and adjoin central Bay of Bengal, very likely to move westwards and turn depression over northwest and adjoin West Central Bay of Bengal of South Odisha and North Andhra Pradesh coast next 24 hours and cross कोस्ट ऑन 27 म्हणजे पुढच्या 24 तासांमध्ये ओडिसाचा काही भाग असेल, याचबरोबर बे ऑफ बंगालला लागून असलेले जे राज्य आहेत तिथे कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे पुढचे काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। पुढच्या 24 तासांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता असणार आहे। आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, कर्नाटक असेल इथे सुद्धा वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे आणि तुफान स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे असं KS होसाळीकर यांनी ट्विट करत म्हटलेलं आहे। तर कुठे कोणता अलर्ट हवामान खात्याकडून
देण्यात आलेलं आहे हे सुद्धा आपण या इमेजेसच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो। उत्तर महाराष्ट्रातलं जळगाव, धुळे, नंदुरबार हे 3 जिल्हे जर सोडले तर उर्वरित सगळ्या महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। विदर्भ असेल, मध्य महाराष्ट्र असेल, कोकण असेल, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र अशा या सगळ्या प्रादेशिक विभागांमध्ये आज पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। येलो अलर्टवर हे सगळे प्रादेशिक विभाग आहेत। त्यानुसार तुमच्या भागात आता पाऊस पडतोय का किंवा काय नक्की स्थिती तुमच्या भागात आता आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आता उद्या आणि परवाची म्हणजे 27 आणि 28 सप्टेंबरची नक्की काय स्थिती असेल ते सुद्धा आपण पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो। 27 तारखेचा हा मॅप आहे आणि इकडे आपण बघू शकतो की 27 तारखेला जवळपास संपूर्ण महाराष्ट्र पावसाने व्यापलेला असणार आहे। अनेक ठिकाणी तुफान स्वरूपाचा, मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। इकडे आपण बघू शकतो रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, मुंबई याचबरोबर त्याला लागून असलेला जो घाटाचा परिसर आहे पुण्याचा, सातारा आणि कोल्हापुराचा, या घाटाच्या संपूर्ण पट्ट्यात म्हणजे एकंदरीत पश्चिम महाराष्ट्राच्या या सगळ्या पट्ट्यात तुफान स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता असणार आहे। ऑरेंज अलर्ट या सगळ्या पट्ट्याला देण्यात आलेला आहे। तर इकडे लातूर याचबरोबर धाराशिव आणि त्याला लागून असलेल्या आणखी काही जिल्ह्यांना सुद्धा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। तर उर्वरित सगळ्या महाराष्ट्रात तुफान स्वरूपाचा पाऊस बरसू शकतो। येलो अलर्टवर अनेक जिल्हे आहेत। आता 28 तारखेची काय स्थिती असेल तर 27 तारखेच्या तुलनेने 28 तारखेला आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। इकडे आपण बघू शकतो रायगड आणि त्याला लागून असलेला जो पुण्याचा घाटाचा परिसर आहे या 2 पट्ट्यांना रेड अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। म्हणजे मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस या पट्ट्यात पडण्याची शक्यता असणार आहे। कोकणातले इतर जे जिल्हे आहेत, पालघर असेल, ठाणे असेल, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग याचबरोबर नाशिक आणि संभाजीनगर हे सुद्धा अलर्टवर आहेत। मात्र हाय अलर्ट जे आहे ते घाटाचा परिसर आणि रायगड या जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे। इतर जिल्हे जे आहेत ते मात्र ऑरेंज आणि येलो अलर्टवर आहेत। आता 29 तारखेची आणि त्याच्या पुढच्या दिवसांची नक्की काय स्थिती असेल ते सुद्धा आपण पुढच्या मॅप्सच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो। तर 29 तारखेला काही जिल्ह्यांमधून पाऊस जे आहे ते ओसरलेला असणार आहे। मात्र अनेक ठिकाणी पावसाचा जो जोर आहे तो कायम असणार आहे। इकडे आपण बघू शकतो अमरावती, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर याचबरोबर संभाजीनगर, नाशिक, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जे जिल्हे आहेत हे येलो अलर्टवर असणार आहेत। तर पालघर, ठाणे, मुंबई, रायगड घाटाचा परिसर, नाशिकचा घाटाचा परिसर हे जे पट्टे आहेत, हे जे जिल्हे आहेत, हे जे भाग आहेत हे ऑरेंज अलर्टवर असणार आहेत। म्हणजे मुसळधार स्वरूपाचा पाऊस या पट्ट्यात पडण्याची शक्यता आहे। तर 30 तारखेला बऱ्यापैकी पाऊस ओसरलेला असणार आहे। 30 तारखेला कुठेही रेड किंवा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाहीये। कोकण किनारपट्टी मात्र येलो अलर्टवर 30 तारखेलाही असणार आहे। तर अमरावती, बुलढाणा याचबरोबर यवतमाळ हे जे जिल्हे आहेत हे सुद्धा येलो अलर्टवर असणार आहेत। येलो झोनमध्ये हे जे जिल्हे आहेत त्यांना टाकण्यात आलेला आहे। तर अशा पद्धतीने चक्रीवादळाचा नक्की काय परिणाम होऊ शकतो की नाही होऊ शकत हे आणि याचबरोबर पुढचे काही दिवस वातावरणाची नक्की काय स्थिती असणार आहे, कुठे हाय अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे आणि कुठे पाऊस ओसरलेला असणार आहे हे सगळं आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे। तुम्हाला या संदर्भात आणखी काही प्रश्न असतील, तुमच्या जिल्ह्यासंदर्भात तुम्हाला आणखी काही जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।